श्रोतेहो नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो. परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल ह्याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते सोडून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. राजश्री ताई नमस्कार. नमस्कार. राजश्री ताईंचा परिचय करून द्यायचा तर BCom नंतर MA सोशॉलॉजी आणि MA एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मितीसुद्धा केली आहे. अर्थात त्या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. MHK ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे. चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, STP ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले असं राजश्रीताईंचं वर्णन करता येईल. निसर्गनीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे. त्याची 3री आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत? शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही. म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासनं सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं. अगदी. तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो केमिकल युक्त, रसायनयुक्त, तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात, आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण 13-14 सालापासून, म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली, तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारखे आहेत. अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या, म्हणजे कोणते प्रॉडक्ट्स याच्यामध्ये विशेषतः तुम्ही अगदी रोजच्या वापरायची सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात. टूथपेस्ट तर लहान असताना होती का टूथपेस्ट? म्हणजे आताची लहान मुलं सोडा, पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते किंवा मिठाने सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण, अशा अनेक रसायन युक्त वस्तू आपण वापरतो. तर त्याचे पर्याय मी हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणते आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी NABL लॅबकडनं टेस्ट पण करून घेतली. त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98 to 99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग, रूप, फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
थोडंसं वजा करावं लागेल. म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो, याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या केमिकलचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं. पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो? फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायो एन्झाईम आहे. हे म्हणजे लिंबू वर्गीय जी फळं आहेत त्याच्या साली फर्मेंट करून त्याच्या प्रमाणात गूळ, साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं, आंबवट ठेवलं की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये लिंबूयुक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण घर स्वच्छ करू शकतो. आणि लिंबू हे क्लिनिंगसाठीचं अतिशय उपयुक्त आहे, हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आपली स्वच्छता छान होते. पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर, नंतरच्या महिनाभर साधारण 1-2-3 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय स्वच्छ सुंदर पारदर्शक असं सरबतासारखं. म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो. तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही, पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं. तुम्ही गाळून वापरू शकता. हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का? गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा. त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही. हे एक उदाहरण झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं, यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलट येतील घरात, अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही? हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर कचऱ्याचा. ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक यूट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आत्ता तुम्हाला मी एक छोटासा नुस्खाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते. म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलटं होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात, चिलटं होतात, मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते. तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो, तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप करून ओलावा हवा आणि अगदी हे पण आता ह्याला उपाय पण असे आहे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात. ती ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. दे आर ऑल्सो बायोडिग्रेडेबल. ती बायोडिग्रेडेबल कागदी पिशवी त्याच्यामध्ये टाका तुकडे करून, ती ओलावा शोषते, एक टिपकागद येतो
ओलावा शोषतो, त्यामुळे त्यातला ओलावा जातो, त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा, तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे, तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाईम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते. आणि ह्यामुळे तुम्हाला चिलटं येत नाहीत, आळ्या होत नाहीत, काही होत नाही. म्हणजे हे सहज करणं शक्य आहे. असं तुम्ही ज्या वेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे अगदी एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, की नाही तर आई हे तू काय करतेस, अशी टीका कधी झाली का? हो, अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत, त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे. त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही. आमचं घर 0 वेस्ट होम आहे. आमच्या घरातनं कचरा म्हणून बाहेर जात नाही. वा. तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती, पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटतं. संस्कार आहे हा एका परीने, हा एक संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमचे अनेक पोस्टिंग होतात, तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्याबरोबर जे कनेक्टेड असतात तर ती लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकणे, तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाहीत, त्यांच्या घरी पण तसं कापत नाहीत. म्हणजे छोटंसं जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे, अशा पद्धतीने. तर हे कंपोस्ट आणि हा असा घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने, की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार. आणि मग ते माझ्या पद्धतीने मी त्याचं उत्तर शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते. बरोबर. त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100% मिळाला. कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळवून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातनं आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही? ही माहिती जी गोळा करत गेले ती खरं तर म्हणजे केमिकलला काय पर्याय वापरू शकतो. निसर्गोपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या. आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहारविषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले. आणि मग शोधता त्यांच्याशी बोलताना, कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना, काही लोकांशी जोडले गेलेले असताना, बोलण्यातून की काय करता येऊ शकतं, या चर्चांमधून ह्या बायो एन्झाईम बद्दल थोडंसं कळलं. आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग ते बायो एन्झाईम एकच आहे, पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती, म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत, म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्यांनी नुकसान होतं, झाडांचा उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायो एन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू, कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, म्हणजे ज्यांनी पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले. असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं. अच्छा, म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक, आणि माझी गरज पण होती, कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या. कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते बऱ्यापैकी. माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात. निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो. म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला
वापरता येऊ शकते. प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी, आणि आता खरं तर ही गरज निर्माण झाली आहे, कारण की रसायनांनी आपल्या जीवनशैलीमध्ये इतके बदल करायला सुरुवात केलेली आहे, आपल्या आरोग्यामध्ये पण, आणि आजारही अनेक उद्भवत आहेत. तर त्यामुळे, आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय जीवन पद्धतीबद्दल बोललंही जात आहे. तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे, म्हणजे अगदी 4 वांग्याची रोपं लावली तर आपल्या आठवड्याभरात आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते. 2 मिरचीची रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळची भाजी आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो. तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग, मग ते दुसरं कुठलं तरी मारायचं तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली. आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं. हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं, आणि त्या खूप महाग असतात नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा. तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय, हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल, तर घडू शकतं हे म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग ह्या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का? मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खरं तर, कारण तेव्हा ह्याची उपलब्धताच नव्हती. त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा, विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला, तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो. म्हणजे माझ्या ज्या काय मी बायोएन्झाईम आणि हे तयार केलं, ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना. अगदी खरं. किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो. प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर. त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं. पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना. म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे. अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही. बरोबर. त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का. शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी, जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग झागवाला आहे किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता झाली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते, आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण, आणि आता तर AI मुळे ChatGPT आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे पूर्ण कुंडली त्याची येते, आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत, अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होता आहेत ह्या गोष्टी, तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो, तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्याने तुम्हाला त्रास होणार. बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच. तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा. हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही. किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात, म्हणजे अगदी 200-150 ml पासून मिळतात. आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच. म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल, रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही, त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात. पण अदरवाईज बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात. ते पाणी फुकटच झालं होतं. ते पाणी दुसरं कोणी पित नाही. कसं पिणार, कारण ती बाटली तोंडाला लावली आहे का वरून पेलंय हे कोणाला माहिती असणार. बरोबर. हे नाही, आणि ते पाणी तसंच राहतं. मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात.
ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय, म्हणतोय. आणि ते थेंब थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावरनं महायुद्ध होणार आहे असं म्हणतायत. अनेक गोष्टी आत्ताही आपण वाचतोय युद्धाच्या. बरोबर. तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही. त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी की बाटली वापरा तुम्ही, नाईलाज म्हणून वापरत असाल, खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे, बरोबर. आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन प्या, ते पाणी पूर्ण वापरा. या पद्धतीने एक तर पाणी, आणि कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येतंय का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो. किंवा ऊर्जा, आपल्याकडे ऊर्जेला स्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरची अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का? सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा. ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत, बरोबर. आणि ह्या खूप मोठा बदल घडवू शकतात प्रत्येकाने केला तर. फार काही कष्ट करावे लागत नाही, ते वेगळं काही करावं लागत नाही, काहीच करावं लागत, ते अंगीकारावं लागतं. अगदी हे सगळे प्रयोग, निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे, या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा आम्हाला ऐकायला आवडेल. पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की ह्या वर्षाचं माझं हे चॅलेंज. तर एका वर्षी मी, म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं कळेल, किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे, तू लिही. तर मग मी त्या वर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूया. अच्छा, बरं. म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले, आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय. तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती. तेव्हा विषय निघाला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले, आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर, म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाही आहेत, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर याचं एक छान पुस्तक होईल, आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी, किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय, तर त्यांना ते सापडत नाहीत, किंवा करताना आता इथे अडलोय, ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं, आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात. तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील, किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील. तर आपण ह्याचं पुस्तक करूया. खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे, आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे. आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे, की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे, की स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर. हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते, आपण कुठे आहोत हे तपासायला. आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः म्हणते की मी रसायन विरहित जीवनशैली माझी आहे, तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी ह्यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण ह्यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो, ते म्हणजे तुम्ही, म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो. मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं, तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही. तर तो तापलेला तवा, शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडंसं स्टिम्युलेट होण्यासाठी, एक चालना मिळण्यासाठी ह्या प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेल्या तव्याचा काही उपयोग करता का.
उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे काय करता येईल ते, पर्याय. ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय की काय करू शकता तुम्ही. तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो, जवसाची चटणी करतो, ते भाजून करतो, ते टाका त्याच्यावर, ते आपोआप भाजलं जाईल. तर ते भाजू शकता. ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही, तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम राहील. किंवा तूप आळलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं, तर ते सेपरेट गरम करतो आपण. म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो. त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं. किंवा कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण त्या ह्याचा तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शिळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते, आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत. तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो. अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवर आणि ती धुतलेली असते कढई, त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण तडतड होऊन ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात. पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता. तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली. प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता. ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पहा. तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस आणि 10 मिनिटं 15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय. डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कदाचित. तर तुमच्या टायमिंग नुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही. बरोबर. प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजतं प्रेशर कुकर. तो वेळेचा अंदाज तुम्ही जर केलात, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, ढणाढणा गॅस पेटला. एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं आपल्याला कुठल्याही याला. आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा. सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिलं की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का? म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का? स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का? नाही तर केवढं तरी मोठं भांडं आणि आपल्याला करायची असते एवढीशी गोष्ट. त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा वाया जाते. म्हणजे आता 2 फोडण्या करायच्या, एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला. तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर, किंवा एकच फोडणी केली आणि त्यातने चमच्याने 2 कोशिंबिरीत घातले आणि त्यात भाजी टाकली. तर 2 पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्यानी किती गोष्टी वाचतात पहा. 2 पातेली केली तर 2 पातेल्यांना लागणारी ऊर्जा, ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेस ना, तिचे श्रम, लागणारं पाणी, लागणारा भांड्याची पावडर, त्याचा होणारा फेस, ते पाणी नदीत जाणार, त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण. म्हणजे एका छोट्याशा कृती मागे ह्या इतक्या गोष्टी आहेत. ह्या लक्षात घ्या, याचा विचार करायला शिका. वा, खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये आणि आत्ताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्त्वाच्या अशा टिप्स काही दिल्यात. तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.